उन्हाचा पारा कडक झालेला होता आणि दोघांना पण फिरायला जायचं होतं. यांना म्हणलं चला बरं आपली गाडी काढूया, आता आपण भरपूर दिवस झाले फिरायला गेलो नाही, त्याच्यामुळे फिरायला तरी जाऊयात. गाडी काढून निघालो. सगळ्यात पहिले पोहोचलो ते म्हणजे शनिवार वाड्यामध्ये. शनिवार वाड्याचा जो आतला जो व्ह्यू आहे ना, त्याचा ब्लॉग मी अगोदर टाकलेला आहे. जस्ट बाहेरून तुम्हाला व्ह्यू वगैरे दाखवते. फोटो वगैरे बघितले आणि स्कॅन गिन करायला गेलो तेव्हा तिकिटाचे भाव कळाले. फॉरेनरला 250 आणि इंडियनला 20 रुपये. बरं झालं आपण इंडियनच आहे, इतकेच पैसे तरी वाचले. नंतर फोटोज वगैरे काढून घेतले आणि पुढे जायला निघलो, ते म्हणजे नानांच्या वाड्याकडे जायला निघलेलो होतो. आता हा शनिवार वाड्याच्या बाहेरचा व्ह्यू आहे. असंच समोर जाता तर तुम्हाला नानांचा वाडा लागतो. नानांचा वाडा हा इंग्रजांच्या काळातील वाडा आहे. त्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या नेत्यांचे फोटोज वगैरे किंवा त्यांच्या मूर्तीज वगैरे दिसतील. घरामध्ये कोणती फ्रेम लावायची कोणती नाही लावायची म्हणून एका दुकानामध्ये पोहोचत डिसाईड केलं. फ्रेम काय भेटेना. फायनली पोहोचलो दगडूशेठ गणपतीला. दगडूशेठ गणपतीचं दर्शन घ्यावं म्हणलं, पण गणपती बाप्पा काय दर्शन द्यायला तयार नव्हता. म्हणून बाहेरून दर्शन घेतलं आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणत स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतलं. त्यानंतर गेलो थेट ते म्हणजे लाल महलमध्ये. लाल महल म्हणल्याच्या नंतर खूपच भारी आणि खूपच छान असं होतं. खूप मस्त असं वाटत होतं. शनिवार वाडा, लाल महल, तुळशीबाग आणि दगडूशेठ गणपती हे सगळे एकाच रूममध्ये आहेत. गेलात कधी तर नक्की भेट द्या. चपलाचे स्टँड वगैरे मी सगळे व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला. लाल महल ॲक्च्युअलमध्ये आहे कसं. आतमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला असं छानपैकी एक प्रतिमा दिसते महाराजांची, ज्यामध्ये महाराजांचं बालपण दाखवण्यात आलेलं आहे. म्हणतात की लाल महलामध्येच महाराजांचं बालपण गेलेलं आहे. इथे बैल, जिजामाता आणि शिवाजी महाराज पण दाखवण्यात आलेले आहे. मी लाल महलाचा पूर्ण व्ह्यू तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करते, नक्कीच बघा. आणि गेलात कधी तर मात्र नक्की भेट घ्या. एकदम थंडगार आणि एकदम असं छान वातावरण होतं. ऊन खूप होतं. थोडंसं रिलॅक्स आम्ही इथंच आल्याच्यानंतर थोडं झालो, बसलो. भगवा झेंडा पण मस्तपैकी फडफडत होता. आतमध्ये गेल्याच्यानंतर पोलीस मामा मला व्हिडिओ काढू देत नव्हते, पण लपून छपून कसा तरी व्हिडिओ काढला. जिजामाताचं दर्शन घेतलं. शाहिस्तेखानाचे बोटं महाराजांनी याच महलामध्ये छाटलेले होते आणि हाच आहे तो म्हणजे लाल महल. पोलीस मामा शिट्ट्या मारायला तयारच होते. शेवटी आम्ही फायनली पोहोचत आहोत यांच्या कंपनीमध्ये. यांनी मला फार 8व्या मजल्यावरती नेलं. काय तर माझी कंपनी बघ, माझी कंपनी बघ. पण कंपनी मेन पुण्यामध्ये असल्यामुळं छानपैकी असा व्ह्यू होता. मला काय राहावे ना म्हणून मी तो पण फोटो काढून घेतला. म्हटलं चला आपल्या यूट्यूबच्या फॅमिलीला तरी ॲटलीस्ट दाखवू. खालीच मेट्रो स्टेशन आहे. अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये दोघं पण कधी बसलेलो नव्हतो. त्याच्यामुळे गाडी पार्क केली आणि निघलो मेट्रो स्टेशनला. मेट्रो स्टेशनवरती आल्याच्यानंतर पहिले तिकीट फाडून घेतलं आणि असं काहीतरी स्कॅन करून घेतलं. स्कॅन करणं झाल्याच्यानंतर पायऱ्यानं उतरायचं तर आपल्याला जीवारच आहे ना, त्याच्यामुळे आम्ही एस्केलेटरवरनं कसं तरी उतरत पण आणि चढत पण त्याचाच वापर केला दोघांनी पण. कारण सगळेच जण आजकाल पायऱ्यानं कोण चढ उतर करते हो की नाही. खाली जाताना खूप भारी वाटत होतं. 1 मजला नाही 2 मजला नाही, तर तब्बल जमिनीच्या 4थ्या मजल्यात ही अंडरग्राऊंड मेट्रो आहे. आतमध्ये बसल्याच्या नंतर मला खरं सांगायचं तर थंडी वाजू लागली. उगाच स्वारगेटला गेलो आणि रिटर्न आलो. रिटर्न आल्याच्यानंतर घरी निघालो. जाता आता फ्रेमचं दुकान दिसलं म्हणून मस्तपैकी फ्रेम उचलल्या 2 आणि फायनली ऊन गिन सोडून घरी पोहोचलो. घरी आल्याच्यानंतर हे बाटूक नव्हतं, याच्यासोबत खेळत खेळत मस्तपैकी उरलेला दिवस एन्जॉय करून घेतला. गार्डनला गेल्याच्यानंतर स्वयंपाक बनवायचं जीवावर आलं म्हणून याच्यासोबतच मी खिचडी वगैरे केली आणि याला पण आमच्यासोबत जेवायला बसवलं. बघा कसं हसतंय, मी तुम्हाला दाखवते. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आवडलेच आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.